या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मंत्र साधना कशी करावी? मंत्र साधना सिद्ध होण्यासाठी कोणता वेळ सर्वात उत्तम आहे? आणि मंत्र सिद्ध होण्यासाठी सर्वात उत्तम अशी वेळ कोणती, ज्यावेळेस मंत्र सिद्ध होईल? या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही किती वाजता मंत्र साधनेला बसता, साधना किती वाजता करता आणि किती वेळ करता, या सर्व गोष्टी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुम्ही कोणत्या वेळेत साधना करता. तर बरेच साधकांना असे वाटते की मंत्र साधना ही पहाटे ब्राह्म्य मुहूर्तावर करावी. ब्राह्म्य मुहूर्तावर केलेली मंत्र साधना सर्वतोपरी उत्तम परिणाम देते आणि त्यावेळेस मंत्र लवकर सिद्ध होतो. हा असा एक खूप मोठा समज साधकांमध्ये असल्यामुळे आम्हाला पहाटे जमत नाही, त्यामुळे आम्ही मंत्र साधना पहाटेच करतो आणि पहाटे जमत नाही त्यामुळे आम्ही मंत्र साधना करत नाही, असा एक खूप मोठा गैरसमज साधकांच्यात असतो. मंत्र साधनेचा तर असा नियम आहे की प्रत्येक प्रकारचा मंत्र त्याच्या कामनेनुसार कोणत्या वेळेत जपावा हा वेळ सुनिश्चित आहे. आपल्या शास्त्रांनी आपल्या कामनेनुसार, मंत्राच्या देवतेनुसार, तुमच्या कोणत्या प्रकारचा तुमचा संकल्प आहे त्यानुसार अनेक प्रकारच्या वेळा सांगितल्या आहेत. काही मंत्र पहाटे जपले जातात, काही मंत्र दुपारी, तर काही मंत्र रात्री देखील साधना करण्याची पद्धत आहे. त्यामुळे आपण फक्त पहाटे जप करतो म्हणजे आपला जप लवकर सिद्ध होईल असे नाही, तर योग्य जाणकार व्यक्तीला आपण कोणत्या वेळेत जप केला पाहिजे, आपली कामना काय आहे आणि त्या संकल्पानुसार आपण किती वेळ जप केला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरेच लोकांना 1.25 लाख किंवा 1.25 लक्ष जपचा 1 किंवा 2 वेळा पारायण करून सुद्धा किंवा 1.25 लाखाचं अनुष्ठान अनेक वेळा करून सुद्धा त्यांना अनुभव येत नाही. याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की ते लोक जप तर करतात, ते साधक जप व्यवस्थित करतात, परंतु 1.25 लाख जप जरी केला तरी तो कोणत्या वेळेस करावा, मनोकामना तुमची काय आहे, देवता कोणती आहे, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही जप करत असताना कोणत्या वेळेत करता हे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला ठरवता येत नाही. तर तुमचा मंत्र कोणता, त्याची देवता कोणती आणि तुम्ही त्यासाठी कोणत्या संख्येत जप केला पाहिजे हे एखाद्या जाणकार व्यक्तीकडून जर समजून घेतलं आणि मग त्यावेळेत जर साधना केली तर ती जास्त फलदायी होते. त्याचप्रमाणे मंत्राचे नियम काय, त्याचे न्यास काय, दिशा आणि आसन या सर्व गोष्टींचं ज्ञान असल्याशिवाय मंत्र साधना सिद्ध होत नाही. तरी देखील या सर्व गोष्टींबद्दल आम्ही तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू. तोपर्यंत तुमच्या मनोकामनेनुसार कोणत्या देवाची साधना कधी करावी आणि त्याचा वेळ काय असावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.